हेलो हेलो हरी मॉनिटर मध्ये योऽन्त प्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यौषहस्तचरणश्रवणवदगादि प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं जय जय राम कृष्ण हरे जय जय राम रूप पाहता लोचनी
सदाशिवाचा अवतार शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार विष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्म सोपान तुला सोपान
सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दादार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्मसोपान तो झाला भक्ता आनंद वरवरा किंवा वर्षला महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर आदि शक्ती दासी जनी लागे पाय महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रम सदय धवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं निन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकायं प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायन विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरुणो विनेदुस् तम सर्वभूत हृदय मुनिमानतोस्मि गोपाल कृष्ण भगवान की सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागे सेवक झालो झालो सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागे सेवक झालो झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा देवा अहो स्वामी तुकया देवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा हा परिहार द्यायचा तो असा किम निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी एकत्रित जमलोय सर्वांना माहित आहे ज्ञात आहे पण सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे
वार्षिक सालाबाद प्रमाणे चालू असणारा पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र धोडप किल्ला, बरोबर ना? सप्तशृंगी गड असंच आहे ना? अजून दुसरं काही गाव? हां, ते श्री क्षेत्र त्रिसंदेश्वर म्हणजे त्र्यंबकेश्वर किती वर्षापासून आहे? हां, 8 ना? किती? 8वं. वा, माझ्या लक्षात आहे, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आहे का नाही ते पाहिजे मला, बाकी काही नाही. हां, गेली 7-8 वर्षांपासून चालू असणारा हा पायी दिंडी सोहळा आणि अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये, थाटामाटामध्ये, आनंदात, उत्साहात, अगदी म्हणजे त्या व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटतं का हा सोहळा आपला पंढरपूरला का नाही, बरोबर की नाही? ज्यांच्या कुशल अशा मार्गदर्शनातून, संकल्पनेतून, आयोजनातून, नियोजनातून चालू असणारा हा पायी दिंडी सोहळा महाराष्ट्रातील एक ख्यातनाम कीर्तनकार, परममित्र आदरणीय योगेश महाराज जाधव तथा सौरव महाराज जाधव जोगांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तसं पाहायला गेले तर त्यांना हा खाटाटोप करायची काहीच गरज नाही. हां, आपले आपले कार्यक्रम करावा, बरोबर आहे की नाही? पण महाराज एक सांगू का, आपल्या सोबत इतरांनाही परमार्थाची गोडी लावणं हा सगळ्यात मोठा परमार्थ आहे महाराज. हां, आणि स्टँडर्ड दिंडी बर का एकदम, म्हणजे निवृत्तीनाथांचा सोहळा जात असताना, माझ्या निवृत्तीनाथांचा उत्सव करत असताना आम्ही महिनाभर पायी असतो. ते व्हिडिओज पाहिल्यानंतर, दिंडीचं स्वागत पाहिल्यानंतर, ती पुष्पवृष्टी पाहिल्यानंतर असं वाटतं की थोड्या दिवसाचा सोहळा, एक सांगू, माणसानं थोडं करावं पण काय म्हणावं, थोडे परी निरे, थोडं करावं पण चांगलं करावं. अतिशय गोड सोहळा त्या ठिकाणी पार पडतोय महाराज. लोकांच्या सप्त्याची नियोजन सुद्धा अशी नाही राहते. आम्ही रोज गावोगावी फिरतो. दिंडीत अशी सिस्टीम म्हटल्यानंतर दिंडीचे डोळे पांढरे झाले महाराज. हा महाराज, 7 दिवसाचे सप्ते राहतात. एक सांगू का तुम्हाला, पायी दिंडी सोहळा म्हणजे तमाशासारखं आहे, उचला रावठ्या चला परत. पण अतिशय गोड महाराज सिस्टीम. एवढे मॉनिटर आम्हाला कधी सप्त्यात सुद्धा लवकर पाहायला भेटत नाही. एकदा साऊंडवाल्या दादांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. विनायकरांबद्दल काय बोलायचंय, छोटा पॅकेट बडा धमाका आहे महाराज. एकदा जोरदार टाळ्या महाराज. पण ते मला, मी तुमच्यावर नाराज आहे बरं का, शूटिंगवाली भाऊ. हो दादा, तुमच्यावर नाराज आहे. रील्स मध्ये थोडं आम्हालाही घेत जा, तुम्ही सारखं त्यालाच घेते. तेच महाराज, म्हणजे आमचं काय आहे का नाही, बरोबर आहे का नाही? सगळे आता मला कळालं तुम्हाला काय लागत, बाकी काही नाही. जाऊ द्या आता काय आज ते आता बाबा. हा बसा बसा. काय हो, काय नाही आवरायचं का? चालू दे, ते म्हणते 10 वाजेपर्यंत. म्हणजे भाऊ तुला असेल चरू. हा, आमच्याही पोटाचा विचार असो. सगळी गोड मंडळी आहे. पण दिंडीचं नियोजन महाराज, तुम्हाला एक सांगू का, ते तुम्ही ते लावलं ना, काय लावलं? मला लग्न सुद्धा नव्हतं, शपथ आहे महाराज. लग्न तर नव्हतं मला. मी माझ्या बायकोला घेऊन येणार होतो, शपथ येणार होतो, पण तिला सोडलं मी. म्हटलं घरातली दिंडी, आता आजचा तेवढा स्वयंपाक वाचल. पोरी सोरी घेऊन येणार होतो, पण तुम्हाला शपथ सांगतो, जेव्हा ते तुम्ही असं लावलं ना, मला वाटलं परत तिला जोडीने तीच आणायची, मला दुसरी नाही आणायची. हा, आणि मग ते परत गाणं, बारो फुल बरसा, फुलही पडेल मेरा नका आपला. हे बाबा, अरे काय म्हणजे तुम्ही परत तुम्हाला सगळं सांगतो, पुढे सांगतो. लग्नाचंही थोडंसं सांगतो, फार गोड आहे महाराज. अतिशय भव्य दिव्य वातावरण आहे. आपण 9 पर्यंत कीर्तन करणार आहोत. मला दोन्ही बाजू सांभाळायचे आहे. आता ज्याच्यामुळं नाव झालंय ते माय बोकांडी मारलंय, पण आता थोडासा मी वेगळ्या वैराग्याकडे चाललोय. मी आता जाणवत नाही, दिसत नाही, पण आतून चाललोय. त्याचाही थोडासा विचार करायचा आहे. सगळ्यांना विनंती, मोबाईल ज्यांचे असतील, हा, ते आपल्याला बाथरूम मध्ये सुद्धा सुटत नाही दादा. हा, त्याच्यातही चालू राहतं महाराज आपलं. महाराज, जसं पूर्वी तंबाखूचं व्यसन होतं, म्हणजे आता आहेच. काहींना ती खाल्ल्याशिवाय होत नव्हतं.
आता मोबाईल मध्ये नेल्याशिवाय होत नाही काहींचं असं आहे महाराज. विनंती आहे, कीर्तन श्रवणाचा आनंद घ्या. एवढं गोड वातावरण आहे. भाऊ माझी विनंती आहे, आता ते काय सप्त्यात तुम्ही मस्त कीर्तन कर भरते, पण मलाच बोली होती नाही. त्याच्यात कसं आहे, माझी माया वाढली ना, त्याच्यामुळे तुमची माया माझ्यावरची पातळ झाली, बाकी काही नाही. विठ्ठला पांडुरंगासाठी तुमच्या सगळ्यांसाठी गोड सेवा करायची, पण मस्त सर्वांगाचे कान करून ऐका. वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अखिलकोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणरविंद सेवेमध्ये निवडलेला अभंग. वारकरी संप्रदायातील एक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त श्री संत नामदेवराय आणि नामदेवरायांच्या घरी दास्य काम करणाऱ्या जनाबाई महाराज यांचा 4 चरणाचा चिंतनीय असा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलाय. विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग जनाबाई महाराजांचा आहे. लक्ष द्या. विनोद आपण ऐकतो, थोडासा फवारा होईल, पण आपल्याला ज्याची गरज आहे तेही थोडं ऐका. अभंग जनाबाईंचा आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून जनाबाई वारकरी संप्रदायातील संत कसे दैवी अवतार आहे याचं वर्णन करतायत. तसा माझ्या डोक्यामध्ये अभंग होता. एक निवृत्ती म्हणता पापनुरे चित्ती, दुसरा होता धन्य धन्य निवृत्ती देवा, एक होता समाधी म्हणता हरे संसाराची व्यथा. पण इथं आल्यानंतर माझी व्यथा गुल झाली. बरोबर आहे की नाही? ऐका महाराज, अभंग जनाबाईंचा आहे आणि या अभंगातून जनाबाई वारकरी संप्रदायातील संत कशी दैवी अवतार याचं वर्णन करताय. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याला पाहायचा जनाबाईचा अधिकार, आणि मग थोडासा संप्रदायाचा विचार करूया. काय अधिकार आहे जनाबाईचा? भक्ती संप्रदायाचा वरवर अभ्यास करणारे माणसं म्हणतील महाराज काय त्या जनीचा अधिकार सांगता हो? नामदेवरायांच्या घरी धुणे भांडी करणारी एकदासी म्हणजे जनाबाई, काय पाहायचंय तिच्याबद्दल? पण संत वाङ्मयाचा सखोल अभ्यास करणारी माणसं असं म्हणणार नाही. ते म्हणतील महाराज काय बोलावं जनाबाई बद्दल. भक्ती परंपरेचा विचार जर केला तर चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी आणि पाठीमागे डोळे झाकून उभी ती जनी. जनाबाई कृतयुगात होत्या, त्रेतायुगात होत्या, द्वापार युगात होत्या आणि कलियुगात होत्या. कधी त्यांनी मंथरा व्हावं, कधी त्यांनी कुब्जा व्हावं, बरोबर आहे की नाही? कधी पद्मिनी नावाची दासी व्हावं. वारकरी परंपरेत आपण हे नेहमी सांगतो, अवताराचं प्रयोजनही सांगतो आणि त्या अवताराला काय कामं केली हे सगळं पाहतो. पण कलियुगामध्ये जनाबाई नामदेवरायांची दासी म्हणून त्या ठिकाणी अवतीर्ण व्हावं एवढाच अधिकार नाही महाराज. जनाबाईसाठी देवानं राबावं. देव जनाबाईसाठी राबला. वर्णन किती गोड आलंय पा. झाड लोट करी जनी केर भरे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं जनाबाईचा केर भरावा. आपला घंटागाडीवाला येतोय, बरोबर आहे की नाही? कचरा घेणारे येत आहे, बरोबर आहे की नाही? महाराज काय अधिकार असेल? एवढंच नाही, त्याच्या पुढे सांगू का? 750 वर्षापूर्वी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेवरायांचं कीर्तन व्हायचं. वर्णन किती गोड आहे. नाचता 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता नामदेव कीर्तन
करे नाचता नाचता देवाचा गळा पितांबर नाचता देवता सावध होई देवाईसे बोले कबीर 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 नामदेव कीर्तन करी पुढे निवनाथ पांडुरंग बोला नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग 750 वर्षापूर्वी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेवरायांचं कीर्तन होतंय आणि त्या कीर्तनामध्ये देव नाचतोय, पण त्याच कीर्तनामध्ये सांगितलंय जणी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानोबरायांना ज्या माऊलीनं म्हणावं, ज्या जनाबाईनं म्हणावं का माऊली तुम्ही अभंग म्हणा. म्हणजे विचार करा 750 वर्षापूर्वी आताच आपण म्हणतोय काही काहींची दूरदृष्टी नाही म्हणता येणार, संकोचित विचारसरणी का स्त्री फक्त चूल आणि मुलीत पर्यंत मर्यादित आहे. पण त्यावेळेस सुद्धा महाराज कुठल्याही जातीचा कुळाचा धर्माचा विचार न करता ज्ञानोबरायांनी काय करावं, न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा करत ज्ञानाबाई प्रमाण सगळ्यांच्या पाठी मिळविली मानती वैष्णवांची. जनाबाईनं म्हणावं अधिकार किती मोठा असेल, बरोबर आहे की नाही महाराज. एवढंच नाही हो, जनाबाईनं जात्यावरती बसावं, जात्याच्या मुखी गाली ते मोत्याचे दाणे पीठ पाडी दैवाचे. जनाबाईनं बसावं, भगवंतानं यावं जनाबाईला दळू लागावं. देवानं जनाबाईला दळू लागावं. जनाबाईनं ज्या ओव्या निर्माण केल्याय त्या अजूनही माझ्या माता माऊल्या म्हणतात. सुंदर माझ्या जागा म्हणता का नाही, का नाही. आता जुन्या बायांना नाही येत का, नव्या बायांना नाही येत, नव्या जुन्या बाया लई भारी गाणी म्हणायच्या. काय म्हणायचं महाराज, ते लग्न असलं का अरा विचारूच नका महाराज, काय लग्नात गाणी व्हायची. योगेश महाराज तुमचे झाले का महाराज, लई गाणी भारी. महाराज मी कधी कधी अशा नथीवाल्या म्हाताऱ्या पण लई भारी. पहिली मंडोळी कोणाची, पहिली मंडोळी कोणाची म्हणायच्या ना, पहिली मंडोळी चाफ्याची. आणि एवढी हाऊस पूर्व अन्नवर देवाच्या त्याची हाऊसच झाली. तो म्हणतो आता नको, एकदा हाऊस झाली आता नको. पण त्याच्यातलं एक प्रमाण मला लय आवडतं. जसं संत वाङ्मयातलं प्रमाण आपल्याला आवडतं तसं मला याच्यातलं लय आवडतं. काही काही बाया अशा भारी म्हणतात, आणि ज्याची होती त्यांनी नेली, ज्याची होती त्यांनी नेली. शूटिंग वाली लय हसू राहिली. आमची माया वायाने गेली, ती आमच्या बोकांडी बसली. महाराज बायांना राग आला ना, बाया दोनच गोष्टी करत्या. काय, एक तर भांडी आपटी द्या, नाही तर पोरं धोपटी द्या. इति एकनाथ महाराज गोळे सर महाराज ज्याचं त्याचं नाव घेतलं पाहिजे, उगाच आपलं म्हणून खपवायचं नाही. बायांना राग आला ना, बाया दोनच गोष्टी करते. काय, एक तर भांडी आपटी द्या, नाही तर पोरं धोपटी द्या. त्यांना लई मूड आला का ते नवरा सुद्धा आपटी द्या. डिपेंड ऑन कंडिशन. तुम्हाला माही बॉडी दिसत असेल पण सूज नसेल दिसत. बरं येतानाच फटके खाऊन येले मी, पण आता बरं आहे. ज्याची होती त्यांनी नेली. आमची माया महाराज ते लग्न पाहिलं का मला परत एकदा करूशी वाटत शोप होती. बायको तीच बायको नाही बदलायची. तसा पहिल्या परत 1500 साठी मा विचार झाला होता, डबल 1500 यावा म्हणून. पण ते एकीलाच युज नाही, डबलला नाही म्हटलं. मग जाऊ द्या, बरं आहे आपलं ते चालू द्या. तुम्हाला लय गोडा असू येऊ राहील काय, तुमच्याही मनात तोच विचार आला होता का? बरोबर गेले नाही महाराज. तिला मी म्हटलो आपल्याला 3000 येतील महिन्याला. ती म्हणे कशी काय, पण म्हणे म्हटलो तुझी जर संमती असेल तर. ती म्हणे मग आपल्याला पैसे येत असेल तर काय. म्हटलं मग अजून आपल्याला 1 बेडरूम वाढवावं लागेल. म्हटलं
म्हणजे 2 विवाह केल्यानंतर तिला ठेवायचं कुठं? तुम्ही वेगळा विचार मनात आणू नका महाराज. 1500 3000 झाले असते, पण नको एवढं कट करा बरं का, नाही तर मायले बोकाटी बसल. बाकी काय नाही. ऐका मुद्दा, ऐका काय म्हणायचंय. हा, जनाबाईचा अधिकार. जनाबाईसाठी काय करावं देवानं? हा, झाडलोट करावी. एवढंच नाही महाराज, जनाबाईच्या डोक्यामध्ये उवा झाल्यानंतर देवानं ते उवा काढाव्या. हा, प्रमाण सगळ्यांच्या माती. आणि मग जनाबाईला देवानं आंघोळ घालावी. हा, मग शॅम्पू लावला असेल, कोणचा लावायचा शॅम्पू? कोणचा लावायचा भाऊ? हा, हेड अँड शोल्डर. मग डव लावायचा का? डव. हा, मला तर ती एक साबण लय आवडती महाराज. कोणती? तंदुरुस्ती लाइफ बॉय है जहा, तंदुरुस्ती है वहा, लाइफ बॉय. अशा लई साबणीची ॲडव्हर्टाईज येते, पण आता आजच्या पुरतं एवढंच बरं आहे. हा, काय कोणची वाडी? अंगणवाडी राहू द्या. हा, बाबांची साबण ते गोटा साबण लावत असतील. गोटा नाही तर ती आली ना शांताबाई. हा, लय साबणी आल्या, आता कुठून आले तेच कळत नाही. असो, ऐका, जनाबाईचा अधिकार जर पाहिला तर भगवंतानं खूप कामे केली जनाबाईसाठी. अशा श्रेष्ठ अधिकाराच्या जनाबाई आजच्या अभंगातून वारकरी संप्रदायातील संत कसे दैवी अवतार आहे याचं वर्णन करतात. पण ऐका ना, हा वारकरी संप्रदाय आहे तरी कसा, जरा विचार करूया. जगाच्या पाठीवरती कुठलाही संप्रदाय तयार होत असताना त्याच्यासाठी 5 गोष्टी लागतात. कुठल्या? देव, तीर्थ, ग्रंथ, साधना आणि संत. किंवा ब्रह्मचित्कला मुक्ताई ग्रंथामध्ये संप्रदायाची लक्षणं सांगत असताना म्हणावा, अनादित्वम, सफलत्वम, वेदानुमोदित्वम. संप्रदाय अनादी असावा, सफल असावा, वेद प्रमाण असावा. पण एवढे 8 विचार आपल्याला करायचे नाही, फक्त 5 विचार थोडक्यात करूया. संप्रदायाचा देव असावा. आमच्या वारकरी संप्रदायाचा देव ठरलाय. हा, वारकरी संप्रदायातील संतांनी भक्ती करत असताना एकविध करावी. तुकोबराय म्हणता, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाई, आम्ही रखुमाई दापती, आम्ही रखुमाई दापती. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाई दापती, आम्ही रखुमाई दापती, आम्ही रखुमाई दापती. या 5 मुद्द्यांवरच आपले 2 तास जातील, तेवढा वेळ घालवायचा. नीट ऐका. एक धरीला चित्ती आम्ही रकुमाईचा पती, वारकरी संप्रदायाचा देव ठरलाय. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एक गावे आम्ही विठोबाचे नाम. अनेक प्रमाण आहे, अनेक प्रमाण आहे. वारकरी संप्रदायाचा देव ठरलाय. वारकरी संप्रदायाची महाराज ग्रंथ संपदा ठरली. ज्ञानेश्वरी असेल, भागवत असेल, अमृत अनुभव असेल, प्रत्येकाचा अधिकार वेगळा आहे. ज्ञानेश्वरीचा अनुभव सांगत असताना महाराज वेगळा आहे. गीतेचं वर्णन करत असताना ज्ञानोबराय म्हणतात, ते उपनिषदांचे सार, वेदशास्त्रांचे माहिर, परमहंसी सरोवर उदयले जी. गीतेबद्दल वर्णन केले. गीता 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 वाचे जी म्हणती, नाही पुन्हा वृत्ती तया नरा. बरोबर की नाही? हरिपाठाचं वर्णन करत असताना, हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय पवित्रची होय. आपल्या पूर्वजांना वैकुंठाला न्यायचं असेल तरी ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, आणि पूर्वजा वैकुंठ. प्रत्येक ग्रंथाचा, अमृत अनुभवाचा अधिकार वेगळा आहे. आमची देव ठरली, आमची ग्रंथ ठरली, आमची साधना ठरली. काय? नामस्मरण करणं ही आमची काय आहे? साधना आहे. नामस्मरण करणं ही आमची काय आहे? साधना आहे. ऐका महाराज, त्याच्याही पुढे सांगू का? आमची तीर्थ सुद्धा ठरली. कुठली आहे? आळंदी आहे, पंढरपूर आहे, त्र्यंबकेश्वर आहे, सासवड आहे. आमची तीर्थ ठरली. आणि आमची संत सुद्धा ठरली. आमची संत निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. एकूण 108 संतांची मांडियाळी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आहे. जनाबाईकडे एका साधकानं जावं, जनाबाईला म्हणावं, जनाबाई वारकरी संप्रदायाचं लई कौतुक झालं, वेळ कमी आपल्याकडे. महत्वाचा मुद्दा आहे, जनाबाई तुमच्या वारकरी संप्रदायातील संत दैवी अवतार आहे का? जनाबाई म्हटले, मग अरे आमच्या वारकरी संप्रदायातले सगळेच संत दैवी अवतार आहे. मग सांगा जनाबाई, तुमची निवृत्तीनाथ कोणाचा अवतार? अभंगाचं प्रथम चरण.
प्रथम चरणामध्ये सांगतायच निवृत्तीनाथ कोणाचा अवतार आहे तर सदाशिवाचा अवतार आहे. याच्या पाठीमागे पाऊण तासाची त्यांच्या वंशावळीची फार मोठी कथा आहे. का निवृत्तीनाथ शिवाच्याच रूपाने अवतीर्ण का झाले तेवढा वेळ नाही, फक्त मुद्दा सांगतो. निवृत्तीनाथ शिवजींचा अवतार आहे, भगवान महादेवाचा अवतार आहे, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार. ऐका इकडं, निवृत्तीनाथांसाठी प्रत्येक संतांनी दोन विशेषणं वापरली. आजही म्हणावं, स्वामी अन्नदातार, विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दाता. आता ऐका, पहिलं विशेषण वापरलंय स्वामी, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. आता स्वामी कोणाला म्हटलं जातं? हा ऐका, परमार्थातला स्वामी वेगळा आणि प्रपंचातला स्वामी वेगळा. प्रपंचातला म्हणजे संसारातला. हा, संसारामध्ये पूर्वीच्या काळी हा आपल्या पतीला आपल्या नवऱ्याला बायका म्हणायच्या काय? स्वामी. काय म्हणायच्या? टॉमी नाही, स्वामी. स्वामी तो म्हणे टॉमी नाही, काय म्हणायच्या? स्वामी. स्वामी. हा, स्वामी म्हणायच्या. दादाला विचारलं योगेश महाराज, तो म्हणे टॉमी. हा ऐका, काय? स्वामी. हा, अजून काय म्हणायच्या? टॉमी नाही हो बाबा, स्वामी म्हणायच्या. अजून काय म्हणायच्या? धनी म्हणायच्या. अजून काय म्हणायच्या? मालक म्हणायच्या. अजून एक वजनदार शब्द होता, काय? कारभारी. ऐका, काय म्हणायच्या? कारभारी. वजनदार शब्द पूर्वीच्या काळी. म्हणजे हा संसारातला स्वामी झाला. आपल्याकडं तरी बरं आहे, माझं पुण्याला कीर्तन होतं, कीर्तनाला गेलो आणि मग एक माणूस म्हणे, महाराज कीर्तन झालं आपल्या घरी, चहाला चला. म्हटलं चला. आणि गेल्यानंतर महाराज त्यानं आवाज दिला पत्नीला. हा, पत्नीला आवाज दिला. काय आवाज दिला? हा, आता त्याचं काय असेल त्यानं, पत्नीचं नाव सुमन. ए सुमन, चहा ठेव, बाबा आली. ती मध्ये गेली आणि 5 मिनिटांना मधून आवाज आला, बाबा चहा झाला, घेऊन जाय. काय म्हणावं? बाबा चहा झाला, घेऊन जाय. म्हणजे पतीला आहो जावो घालण्याची सुद्धा आपल्याकडे परंपरा मला संपत चालली. आता तरुण पिढीबद्दल काय बोलायचं, लोकांसमोर करते हो का हो, नंतर एखादा शिव्या द्या महाराज, काय भरोसा. ऐका, स्वामी परमार्थातला स्वामी वेगळा, प्रपंचातला स्वामी वेगळा. आता आपण संसारातला पाहिला, पण परमार्थामध्ये स्वामी कोणाला म्हणतात? जन इंद्रियावरती विजय मिळवला. ज्यानं इंद्रियावरती विजय मिळवला त्याला काय म्हणतात? स्वामी म्हणतात. ऐका, मग वारकरी संप्रदायात या महाराष्ट्राच्या भूमीत अनेक स्वामी झाले. कोण झाले महाराज? स्वामी तर स्वामी व्यंकट स्वामी, राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी, स्वामी विवेकानंद, स्वामी समर्थ. हा, ज्यांनी इंद्रियावरती विजय मिळवला, म्हणून इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काम क्रोध बंदी खाणे तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. महाराज निवृत्तीनाथांनी त्या इंद्रियावरती विजय मिळवला म्हणून त्यांना स्वामी. जे कधी वृत्तीवरती नव्हते ते निवृत्ती म्हणून सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. दुसरं विशेषण वापरले त्यांना दातार, म्हणजे दान देणारी. महाराज हा जो ज्ञानाचा प्रवाह आहे हा निवृत्तीनाथांना दिला. हरिपाठामध्ये ज्ञानोबरायांनी म्हणावं, ज्ञान गुढ गम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीनं दिले माझे हाती. हे माझ्या हातात निवृत्ती दादांनी दिलंय बर का. म्हणून तर या जगासमोर त्या ठिकाणी ते आलंय. हरिपाठातही आपण म्हणतो गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. गहिनीनाथांकडनं ते आलं. निवृत्तीनाथानं या जगाला दान दिलं. ज्ञानदादांना सांगितलं, ज्ञाना या बहुजनापर्यंत पोहोचवण्याचं काम तुझं आहे. म्हणून त्यांना काय म्हटलंय? दातार म्हटलंय. मी एकाच पदाचा विचार करणारी. इकडे लक्ष द्या, मला तुम्हाला गोड मुद्दा सांगायचा आहे. हसले तुम्ही, पण मला आपला जो दिंडीचा प्रवास आहे हा सप्तशृंगी गडावर नाही, बरोबर ना? म्हणून मला निवृत्तीनाथ पंढरीश पांडुरंगापर्यंत सोबत त्या ठिकाणी या त्र्यंबकला कशी आली त्याचा विचार करायचा आहे. किती वाजले आता? 8:30 वाजले. अर्ध्या तासामध्ये मी तेवढा तो विषय सांगतो, बाकी काही सांगत नाही. चालेल का तुम्हाला? अहो चालेल का? मग भजन करा विठ्ठला. शेवटी 10 मिनिटं मी तरुणांसाठी सुद्धा देतो, ऐका. निवृत्ती दादा त्र्यंबकेश्वरला कशी आली? महाराज
समाधीचा विचार थोडासा आपण करूया. कसे आले त्र्यंबकला? या चारही भावंडांचा विचार जर केला, चारही भावंडांच्या समाध्या वेगवेगळ्या ठिकाणी. नामा पंढरीनाथद, ज्ञानेश्वर अलंकापुरी शोभत, सोपान संवत्सरे मिरवत, निवृत्ती त्र्यंबक शिकरी. या चारही गावांची नावं पूर्वीच्या काळात वेगळी होती. नामा पंढरीनाथद, नामदेवराय पंढरपूरला. ज्ञानेश्वर अलंकापुरी शोभत म्हणजे आळंदी. सोपण संवत्सरे मिरवत म्हणजे सासवड. आणि निवृत्ती त्र्यंबक शिकरी म्हणजे आपलं त्र्यंबकेश्वर. पंढरपूरचं पूर्वीचं नाव होतं दिंडीरवन, नंतर झालं पुंडलिकपूर आणि नंतर झालं पंढरपूर. बरोबर. नामा पंढरीनाथद, ज्ञानेश्वर अलंकापुरी शोभत. आळंदीचं पूर्वीचं नाव वारुण क्षेत्र आलंय, कपिल क्षेत्र आलंय, आनंदवन आलंय, अलंकापुरी आलंय, मग आळंदी झालंय. आता अलंकापुरी वेगळी आणि आळंदी वेगळी, लक्षात ठेवा. हा, कारण अलंकापुरीची पंचक्रोश सांगत असताना खेडपर्यंत सांगितली आणि आळंदी फक्त तेवढं गावे. नामा पंढरीनाथद, ज्ञानेश्वर अलंकापुरी शोभत, सोपान संवत्सरे मिरवत म्हणजे आत्ताचं सासवड. निवृत्ती त्र्यंबक शिकरी, त्र्यंबकेश्वरचं पूर्वीचं नाव आलंय त्रिसंदेश्वर. बरोबर. आता ऐका, या भावंडांना समाजानं खूप त्रास दिला बाबा. थोडंसं सांगून जाऊ का? ऐका ना. आपण आपल्या लेकरांवर किती प्रेम करतो, किती प्रेम करतो, पण किती जरी प्रेम करत असलो तरी आपल्या लेकरांसाठी आपण जीव नाही देऊ शकत, नाही देऊ शकत. या जगाच्या पाठीवरती आपल्या लेकरांना समाजानं स्वीकारावं आणि या समाजानं आपल्या लेकरांना शिक्षणासाठी, समाजात फिरण्यासाठी परवानगी द्यावी. म्हणून तो देहांत प्रायश्चित्त करणारी जगाच्या पाठीवरती जर कोण असतील तर ते फक्त माझ्या निवृत्ती दादांचे आई वडील बाबा, दुसरं कोणी नाही. किती त्रास द्यावा नीट ऐका जरा. कायमच आपलं विनोदात जीवन चाललंय, पण थोडं परमार्थिक ऐका. संन्याशाची कार्टी म्हणून हिनवावं, पण ज्यावेळेस या समाजानं त्रास द्यावा माझ्या ज्ञानदादाला सहन झाला नाही महाराज. ताटी लावावी आणि मग माझ्या मुक्ताबाईनं त्या ठिकाणी ज्ञानदादाला म्हणावं, दादा ताटी उघडा. आणि मग मुक्ताबाईनं म्हणावं, योगी पाव न मनाचा, योगी पाव न मनाचा, योगी पाव योगी पाव योगी पाव न मनाचा, योगी पाव न मनाचा, योगी पाव योगी पाव साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहे ज्यावेळेस या समाजानं माझ्या ज्ञानदादांना त्रास द्यावा, ऐका मंडळी, ताटी लावली. मुक्ताबाईनं जावं, ज्ञानदादांना समजून सांगावं, दादा हे दादा, अरे असं योगी कोणाला म्हटलं जात नाही दादा. अरे संतत्व असं कोणालाही प्राप्त होत नाही दादा. जगद्गुरु तुकोबरायांनी वर्णन करावं, तुका म्हणे तोची संत आणि सोशी जगाचे आघात. दादा, या जगाचे आघात जो सहन करतो ना दादा, त्यालाच संतत्व प्राप्त होतं दादा. ज्ञानदादांना वाईट वाईट, अरे आम्हाला शुद्धीपत्र मिळावं म्हणून आमच्या आई वडिलांना काय नको ते करावं. अरे आमचे आई वडील आम्हाला सोडून निघून गेले तरी या समाजाला अजून त्याचं काहीच नाही. रडताय आणि एवढ्याशा चिमुरडीनं मुक्ताईनं माझ्या ज्ञानदादाला सांगावं, दादा
साहे अपराध जनाचा साहे अपराध जनाचा साहे अपराध जनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाली मती विश्वरागे झाले वरे ईश्वरागे जाय माऊली या समाजाला त्रास द्यावा बाबा. छोटे कदम माऊली आले महाराज. बरोबर आहे की नाही? मुद्दा माझा एक आहे, समाजानं त्रास द्यावा तरी सहन करावं. त्या ज्ञानदादांना समाधी द्यावी. प्रत्येकाचं समाधी स्थान ठरलेलं आहे. पण ऐका, शालिवान शके 1218 कार्तिक वारी पंढरपूरची झाल्यानंतर भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं म्हणावं आता कोणी घरी जायचं नाही. नीट ऐका, या पौष वारीचा उत्सव केव्हापासून चालू झाला? माझ्या भगवंतानं प्रत्येक महिन्यामध्ये एका संतांना समाध्या दिल्या आहेत. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन प्रत्येक महिन्यामध्ये संतांची समाधी. चैत्र गोरोबा काका, वैशाख मुक्ताबाई आणि चोखोबराय, ज्येष्ठात एकादशी व्रत वद्य ज्येष्ठ मासी उत्सव निवृत्तीशी केला दिला. आपण सगळे वारीत असतो. ज्येष्ठानंतर आला आषाढ. आषाढामध्ये महाराज नामदेव महाराज आणि सावता महाराज, बरोबर. श्रावणामध्ये सेना महाराज. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावणात सेना महाराज, भाद्रपदामध्ये कबीर महाराज, अश्विन मध्ये कमाल महाराज, कार्तिक मध्ये ज्ञानोबराय, मार्गशीर्ष मध्ये सोपान काका आणि पौष मध्ये कुठल्याच संतांची समाधी नाही. मला तर सापडली नाही, पण असेल तर सांगा बा, माझं काही चुकलं असेल तर. ऐक, हा नाही, धोंडा महाराजांची तर आहेच. हा पण या परंपरेच्या संतांमध्ये त्या ठिकाणी आपण जर विचार केला, त्या काळातल्या धोंडा महाराज म्हणजे आता त्या देगलूरकर परंपरेतली ती आली. पण जे उत्सव आपण साजरे करतो, मग वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळी एकत्रित आली. त्यांनी असा विचार केला का त्यावेळेस सोहळा करतो, सगळ्यांना तो उपभोगता येत नाही, अनुभवता येत नाही. मग पौषवारीची निर्मिती झाली. पौष नंतर माघ मध्ये चांगदेव महाराज आणि फाल्गुन मध्ये नाथबाबांची षष्टी आणि जगद्गुरु तुकोबरायांचं वैकुंठ गमन. बरोबर. आता ऐका, या चारही भावंडांच्या समाधीचा विचार जर केला तर ज्ञानोबरायांना समाधी दिली कार्तिक वद्य त्रयोदशीला, शालिवान शके 1218. मग कार्तिक नंतर मार्गशीर्ष मध्ये शालिवान शके 1218 सोपन काका. साल बदललं, शालिवान शके 1219. वैशाख वद्य दशमी, हा मुक्ताबाईंनी निरंजनी वीज कडाडली जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. आता निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वरला कशी आली आणि कुठून आली याचा विचार बारकाव्यानं थोडक्यात करायचा. तसा मी तो 3 तास सांगतो, पण अगदी थोडक्यात आपण पाहूया. ऐका, या तिन्ही भावंडांच्या समाध्या झाल्या. चांगदेव महाराजांचा सुद्धा समाधी उत्सव झाला. आणि भगवान परमात्म्याला माझ्या निवृत्तीनाथांनी म्हणावं काय, तू सगळ्या भावंडांची सहजासहजी बोलवण केली. समाधी प्रकरणातला पहिला अभंग, निवृत्ती राज म्हणे भले केली देवा, आता जी केशवा सिद्ध भावे. हा निवृत्ती दास म्हणे सहजासहज हरी बोळविली सारी, सुखधामा दाही दिशा चित्त झाले असे सैरा, आता शारंग धरा सिद्ध भावे. आणि मग निवृत्तीनाथानं काय म्हणावं ऐका, निवृत्तीनाथानं भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला म्हणावं, आता माझे श्रम नको घेऊ
जावे त्र्यंबकेश्वरी समाधीसी जावे त्र्यंबकेश्वरी समाधीसी निवृत्तीनाथांना म्हणावं जावे त्र्यंबकेश्वरी समाधीसी हा निवृत्तीदास म्हणे सहजासहजी हरी बोळविली सारी सुखधामा पार माझा प्राण आला असे कंठी आता जगजेठी सिद्ध व्हावे नामदेवराय म्हणता नामा म्हणे देवा दिवस नाही आता त्वरे वेगी संता सिद्ध करा ही सगळी मंडळी निघाली हा पण कशानं निघाली विमानी बैसले विठ्ठल सुख मूर्ती घेतला निवृत्ती मध्यभागी पंढरपुरावरनं ही सगळी मंडळी विमानातून निघाली विमानी बैसले विठ्ठल सुख मूर्ती घेतला निवृत्ती मध्यभागी राही रखुमाबाई बैसले सुरगण उठले भार गंधर्वाचे हा गोपाळांचे भार उठले तातडीनं चालली विमान सुरवरांची पण सगळे संत म्हणतात देवा आता जायचं पण जाता जाता कुठं जायचं आता त्वरे तुम्ही चला सप्तशृंगा आता त्वरे तुम्ही चला सप्तशृंगा आता तुम्ही त्वरे चला सप्तशृंगा आता तुम्ही त्वरे चला सप्तशृंगा कार्य हे गोविंदा सिद्धी न्यावे राही रघुमाई बैसले सुरगण राही रघुमाई बैसले राई रघुमाई बैसले राई रघुमाई बैसले विमानात ही सगळी मंडळी बसली पण सगळे संत देवाला म्हणतात देवा जाता जाता आपण सप्तशृंगी गडावरती जाऊ कारण आपली वारी तिकडूनच आली बरोबर आहे की नाही म्हणून थोडासा विचार मांडायचा ही सगळी मंडळी निघाली पण कशानं विमानी बैसले विठ्ठल सुखमूर्ती घेतला निवृत्ती मध्यभागी ही निघाली पण निघाल्यानंतर महाराज विमानात ज्यावेळेस बसली त्यावेळेस निवृत्तीनाथांना मुक्ताबाई आठवती सोपन काका आठवताय प्रवास करायचा आहे आपण प्रवास करायचा म्हटला मग आपल्या गाडीमध्ये टेप लावतो पिक्चरची गाणी लावतो कोणी लावण्या लावतो जे काही ज्याची त्याची आवड असेल ते लावतात पण निवृत्तीनाथांचं रंजन करावं म्हणून नामदेवराय म्हणता यांनी काय केलं टाळ हे मृदुंग गायन पुढती रंजवी निवृत्ती अवघे जन गीतार्थ करीती योगी मुनी जन रंजविती मन निवृत्तीचे काय करताय निवृत्तीनाथांच्या मनाचं रंजन व्हावं म्हणून गीतार्थ करीती योगी मुनी जन पुढे आत्मसुख एक बोलती बोलणे ज्ञान राजमनी आठवतो ऐकावा तो अर्थ मुक्ताईची मुखी आता ऐसी सखी होणे नाही सगळ्या आठवणी येत आहे आणि निवृत्तीनाथांना काय म्हणावं ऐका जे जे सुख आम्ही अनुभवी जे जे सुख आम्ही अनुभवी निवृत्तीनाथ सगळ्या संत मांडियाळींना सांगताय काय बोलावं माझ्या मुक्तीविषयी अरे एवढीशी चिमुरडी मुक्ताई पण किती मोठा ब्रह्मवेत्ता जरी असला तरी त्याच्यासोबत चर्चा करावी माझ्या मुक्ताईने पण न सांगता निघून गेली काय म्हणावं जे जे सुख आम्ही अनुभवेले म्हणा त्याचा नारायण काय म्हणावं
निवृत्तीनाथांना डोळ्यातनं पाणी येतंय. हा, जे जे सुख आम्ही अनुभवले म्हणा त्याचा नारायण आठव होतो. ऐसे पदोपदी निवृत्तीराज कष्टी. आणि कोणत्या गोष्टी आठवाव्या, कोणत्या गोष्टी आठवाव्या? महाराज त्यांनी पुढे म्हणावं काय, अवघ्या परिस कष्टी मुक्ताई न केली आणि काहीच बोलणे घडले नाही. माझी मुक्ती निघून गेली पण तिच्याशी माझं काहीच बोलणं झालं नाही. ही सगळी चर्चा कुठे चालू आहे? पंढरपुरावरनं जे विमान निघालंय त्या पुष्पक विमानामध्ये ही सगळी चर्चा चालू आहे. आणि त्याच्यातला एक गोड अभंग काय, निवृत्तीनाथ म्हणतात, हा, गहिनी नाथे मज सांगितले सार आणि केली ज्ञानेश्वरी व्याख्या त्याची. हा, पुढे असं म्हणावं, काढीला अनुभव शोधून मुक्ता येईन आणि ते ज्ञान संपादिले सोपण देवी. पुढे असं म्हणावं, हा महाराज तेच ज्ञान विसोबा खेचरापर्यंत आलं. या सगळ्या चर्चा चालू आहे. आणि नामदेवराय म्हणतात, हा, सप्तशृंगा आले देव सुरगण आणि उतरली विमान नामा म्हणी. ही सगळ्यांची विमानं उतरली कुठं? आपल्या सप्तशृंगी गडावरती. आणि मग तिथं आल्यानंतर काय केलं? सप्तशृंगा लागी केली प्रदक्षिणा. आता नारायणा सिद्ध व्हावे मार्गी आदी माया पूजिली अनंती. धन्य म्हणती मांदी वैष्णवांची. किती दिवस राहिले? 3 रात्र गोपाळ राहिले येथे आणि म्हणती सकळ चला आता. आपल्या सप्तशृंगी गडावरती निवृत्ती दादा 3 रात्र राहिले. किती रात्र? हा, सप्तशृंगी गडाचा आणि वारकरी संप्रदायाचं एक अलौकिक नातं आहे. नुसता सप्तशृंगी गडाचा इतिहास मी अर्धा तास सांगेल. गडाची निर्मिती कशी झाली, देवीची मान का वाकडी, नीट ऐका, देवीची मान का वाकडी. गडावरती 9 प्रकारचे कुंड आहे. जिथं देवीनं पान खाऊन थुंकली ते एक कुंड आहे. जिथं देवीनं काजळ धुतलंय ते एक कुंड आहे. असे 9 प्रकारचे कुंड आहे. तिची पूजा कोणी केली, तिची स्थापना कोणी केली, हे सगळं महाराज फार गोड विषय. तिथं 3 रात्र राहिली आणि तिथं काय झालं? एक गोड प्रमाणे काय, मंडपी बैसले निवृत्ती नारायण आणि नारद कीर्तन पुढे होत. कीर्तन झालंय आपल्या सप्तशृंगी गडावरती. पण मी माझ्या एक अंतकरणातला भाव प्रगट केला. सगळे देव ज्यावेळेस पंढरपुरावरनं त्या सप्तशृंगी गडावरती गेले आणि त्या सप्तशृंगी मातेला पाहिलं, देवीकडे पाहताय काही पांडुरंगाकडे पाहताय, हा माझ्या मनातला भाव. पांडुरंगाकडे पाहिलं का त्यांना सप्तशृंगी दिसते आणि देवीकडे पाहिलं का त्यांना पांडुरंग दिसतोय. मग त्या वारकऱ्यांनी सगळा अभंग म्हणावा कसा, तू विटेवर सगळे बाई हो करी कृपा, विटेवर सगळे बाई हो करी कृपा, विटेवर सगळे बाई हो करी कृपा, तू विटेवर सगळे बाई हो करी कृपा. माझे मन लागो तुझे बाई हो करी कृपा, माझे मन लागो